त्या नावामध्ये ती कर्माची आणि आशीर्वादाची फळ आहेत, बाकी दुसरं काही नाही त्यामध्ये. नाही, पण मला ना तुमच्या बरोबर जेव्हाही बोलतो तेव्हा मला सगळ्यात जाणवणारी जी गोष्ट आहे ना, जी फार खरं तर हल्ली दुर्मिळ झाली आहे, ती तुमच्यात असलेली सकारात्मकता. मी तुम्हाला असं असं तर नाही आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये प्रश्न येत नसतील, जशा समस्या आम्हाला भेडसावतात. तुम्ही तर उद्योग करता आणि उद्योग चालवणं आत्ताच्या काळामध्ये फार अवघड आहे. खूप प्रश्न निर्माण होत असतील, पण मी तुम्हाला कधीही दुर्मुखलेले की आता फार आपण प्रश्नानं ओझ्याखाली त्या गेलोय असं मी तुम्हाला कधीही बघितलेलं नाहीये. तुमची सकारात्मकता, तुमचा पॉझिटिव्हिटीवरचा विश्वास, पंढरपूरच्या पांडुरंगाबद्दलची तुमच्या मनातली असीम श्रद्धा आणि तुम्ही कायम म्हणजे त्या त्या ऊर्जेमधून तुमची ती ऊर्जा तुम्ही पास करत असता, तर तुमच्याकडे ती कुठून येते? खरं म्हणजे मी मुक्काम पोस्ट पेड, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. परंतु बेसिक म्हणजे बिझनेसमन व्हायच्या अगोदर आमचं सर्व कुटुंब वारकरी संप्रदायाचं कुटुंब आहे. वारकरी संप्रदायामध्ये एकच शिकवण असते की जर तुमच्या पायात बळ असेल, पोटात कळ असेल आणि डोक्यात वनवन असेल तर तुम्ही मात्र कुठेच हारणार नाही. ह्या गोष्टी बेसिक आहेत आमच्या अगदी. पायात बळ पाहिजेच पाहिजे, पोटात कळ पाहिजेच पाहिजे आणि डोक्यामध्ये वळवळ असायलाच पाहिजे. मग ह्या 3 गोष्टी जर बरोबर असतील मग मला वाटतं कितलाही कितीही मोठे डोंगर आले तरी तो हरत नाही बिलकुल अगदी. आणि पॉझिटिव्हनेस ही संप्रदायातूनच मिळालेली असते. कारण कधी धूप आहे, कधी छाव आहे, कधी गरीब आहे, कधी श्रीमंती आहे, कधी सुख आहेत, कधी दुःख आहेत. मी गेल्या वेळेला माझ्या कट्ट्यावरती सुख आणि दुःख कशी एकत्र राहतात ते मी सांगितलं होतं. आणि ह्यामध्ये ऑलरेडी खरं सांगायचं म्हणजे पुस्तक आपलं लिहिलेलंच आहे. त्या प्रत्येक पेजवर आपण आहोतच कुठे तर. 2 पेजेस तर त्यात आहेतच. पहिलं पेज आणि शेवटचं पेज तर पक्क ठरलेलं आहे. त्यातले मधले काय 60-65 जे पेजेस असतील त्यातले 25 पेजेस मला वाटतं बालपणाचे जात असतील, पुढचे काय तर थोडे पेजेस बायकोच्या हातात जात असतील, त्यानंतर म्हातारपणात जात असतील. मग ह्यामध्ये माणसं कचरतात कशी आणि वागतात कशी हेच मला कळत नाही. कारण म्हणजे प्रत्येकाने मग त्यात झोकून देताना हे पुस्तक एकदा कंप्लीट करत असताना जेवढं आहे तेवढं सगळं व्यवस्थित उरकून जायला काय प्रॉब्लेम आहे मग, असं वाटतं मला ते. पण तुमच्या पायात बळ पाहिजे, पोटात कळ पाहिजे आणि डोक्यात वळवळ पाहिजे. बस त्या गोष्टी तुमच्या जवळ असतील ना तर तुम्ही तोडलंच म्हणून समजा मग. नाही, ते तुम्ही म्हणजे बाकीच्या किती जणांना साथ